राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सुद्धा आज मतदान पार पडतंय। भाजपचे अक्षय कर्डिले, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मुकाटे, वंचितचे संतोष साळके, ठाकरेंच्या शिवसेनेचे बंडखोर रावसाहेब खेवरे यांच्यामध्ये 7 उमेदवार यांच्यासह 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कर्डिले, मुकाटे आणि खेवरे यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीत उभं न राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। मी माझ्या अनुक्रमांक नंबर 1 कमळ या चिन्हासमोर बटन दाबलं त्यावेळी एक क्षण जो साहेबांसोबत मी व्यक्त केला त्या सगळ्या आठवणी आल्या। त्या चिन्हासमोर ज्यावेळेस मी बटन दाबत होतो त्यावेळी साहेब दिसले। साहेबांची आठवण आज प्रत्येकाला होतीये, कारण की आज जे मतदान मला सर्व घडतंय हे प्रत्येकाच्या मनामध्ये साहेबांचं एक भावना आहे, प्रेम आहे। आज प्रत्येक जण ह्या मताच्या रूपात ते साहेबांच्या प्रती असणारं प्रेम हे व्यक्त करणार आहे। भाजपने काही केलं नाही, भाजप सरकार अपयशी ठरलं असं चित्र खऱ्या अर्थाने असल्यामुळं मतदान हे राष्ट्रवादी पक्षाच्या पवार साहेबांच्या पक्षाला म्हणजे मतदान होणार आहे। आम्ही तिथे विजय प्राप्त करणार। तंत्रज्ञानाची भूमिकेवर फटका बसायचं काही कारण नाही, पण तंत्रज्ञान सगळे कार्यकर्ते म्हणा, तंत्रज्ञान म्हणा, माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहेत। मला निवडून येण्यात काही शंका नाही। इलेक्शन मध्ये दिसले नाही, बाळासाहेब थोरात माझ्या बरोबर होते, सुप्रियाताई माझ्या बरोबर होत्या। पवार साहेबांचं काल अचानक ऍडमिट केल्यावर तब्येत खराब झाल्यामुळं ते लोक येऊ शकले नाही, पण त्यांनी संदेश पाठवलेला आम्ही लोकांना। खासदार साहेबांनी निलेश आमचे नेते त्यांनी तो वाचून दाखवला। विश्वास ह्या तालुक्याची अस्मिता आणि ह्या तालुक्याच्या जनतेवर माझा विश्वास आहे आणि 100% एक शेतकऱ्याचा पुत्र इथं आमदार होणार आहे। आम्ही दोघं जवळचे मित्र असल्यामुळं आणि मैत्री आमची अशी आहे की विधानसभेला मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं। 2014ला माझी उमेदवारी मी डॉक्टर उषाताई तनपुरेंना दिली। कारखान्याला त्यांचं काम केलं, मार्केट कमिटीला त्यांचं काम केलं। 4-5 निवडणुका मी सातत्याने त्यांच्यासाठी लढलो, जीवाचं रान केलं आणि मग एक निवडणूक त्यांनी माझ्यासाठी केली पाहिजे, त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली पाहिजे आणि 100% ह्या निवडणुकीत त्यांनी मला मदत केली पाहिजे। राहुरीमधील पोटनिवडणूक मतदानाच्या पूर्वसंध्येला पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी पोस्ट केली। प्राजक्त तनपुरे यांनी केलेल्या पोस्टमध्ये कमालीचा सस्पेन्स राखण्यात आला आहे। पोटनिवडणुकीमध्ये कुणाला पाठिंबा द्यायचा याबाबत कोणताही उल्लेख नाही। घेतलेल्या निर्णयाचा सन्मान करण्याचं तनपुरेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय। राहुरी पोटनिवडणुकीबाबत प्राजक्त तनपुरेंची भूमिका गुलदस्त्यात आहे। राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडतंय। राहुरी येथील प्रगती महाविद्यालयामध्ये माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे वडील आणि माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्यासह त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष उषा तनपुरे यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मतदानाचा हक्क बजावल्यानंतरची ही दृश्य आपण मतदान केंद्रावरची या दोघांची दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। त्याने मतदान केलंच पाहिजे, कुठल्याही परिस्थितीमध्ये काही असो। आपल्याला एवढा मतदानाचा अधिकार आपल्या घटनेने दिलेला आहे, तो आपण बजावलाच पाहिजे। प्रत्येकाला म्हणजे अंबानीला असो नाही तर कोणी झोपडपट्टीचा संस्थेनं एकाला प्रत्येकाला एकच मतदान करण्याचा अधिकार, एवढं महत्त्वाचं मत आहे आणि ते आपण नोंदवलंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये। नागरिकांना मी असं आवाहन करेन की लवकर वाढायच्या आधी लवकर येऊन मतदान करावं आणि प्रत्येकाने आपल्याला जो संविधानाने मतदानाचा हक्क दिलाय तो प्रत्येकाने बजावावा। प्राजक्ताच्या पहिल्या निवडणुकीपासून तुम्ही त्याच्या खांद्याला राहून तुमचा आशीर्वाद आला, मात्र ह्या निवडणुकीत प्राजक्ताला थांबावं लागलं। एक आई म्हणून तुम्हाला काय वाटतं? त्यांनी जो निर्णय घेतला तो अगदी बरोबर आहे।